फ्लॅट घेताना पहिलं नाव बायकोचं, दुसरं नाव माझं. तर नवऱ्याला वाटतं आता जर मी पैसे दिले म्हणजे मीच मालक झालो. विल करताना तू 50%चाच मालक आहेस, तू बायकोचाही हिस्सा विलने देऊ शकत नाहीस. जेव्हा विल करणारा बोलायचा थांबतो तेव्हा त्याचं विल बोलायला लागतं. आणि विल आम्ही सांगतो की हे तुमचं होमपेज आहे, तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते लिहा. की एखाद्या मुलीनी खूप त्रास दिलेला असतो, आई वडील असूनही त्यांना त्या मुलाबद्दल मुलीबद्दल काही प्रेम वाटत नसतं आणि त्यांना ते द्यायचं नसतं. हे तुम्ही स्पष्टपणे विलमध्ये लिहायला पाहिजे, कारण उद्या प्रॉबेबल चॅलेंज करणारी व्यक्ती कोण असते तर तीच असते. बरोबर. हक्क सोडपत्र आणि सोड हक्कपत्र हे आम्ही हा शब्द वापरतो. बहिणींना डावललं जातं. काय वेळेला भाऊ एकटा बघत असतो, बहीण बघत नसते, पण बहीण म्हणते माझा हक्क आहे, मला दे. हे असे प्रत्येक घराचे काही ना काहीतरी फॅक्ट्स असतात, अंडर करंट्स असतात. पण हा हक्क सोडपत्र एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा ऑफकोर्स तो रजिस्टर्ड व्हायला पाहिजे. महिलांनी लिहून ठेवले की माझे 2 आहार आहेत, मुलीला द्यावा, एक सुनेला द्यावा, पण एक 2 पदरी, एक 3 पदरी आहे. त्यामुळे एकतर आम्ही हल्ली असं सांगतो की शक्य असेल तर तुमच्या हाताने तुमच्या हयातीत दागिने वाटा. की मृत्यूपत्र मुळात का गरजेचं आहे करणं? कोर्टातनं वारसा हक्क प्रमाणपत्र आणा. पण हे मिळवायला जी काय कोर्टाचा वेळ जातो, 6 महिने 8 महिने, त्याला स्टॅम्प ड्युटीचा खर्च येतो, ते टाळायचे असतील तर तुम्ही मृत्यूपत्र आणि ते सुद्धा मी सांगतो की रजिस्टर्ड केलेलं उत्तम. मला हे समजून घ्यायचं की विल करताना लोक काय काय चुका करतात. मुलांची लग्न होतात तेव्हा सून किंवा जाऊ हे जे नवीन सदस्य ॲड होतात त्यांचं जर काही याच्यात वेगळं म्हणणं असेल तर त्याचा दबाव हा त्या जोडीदारावर असतो. त्यामुळे आमचं असं सांगणं असतं की तुम्ही फार तर फार विल केलं आहे हे सांगा, पण त्यात काय लिहिलं आहे हे सांगू नका. त्याच्यात लिगलिटीज काय काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विल हे लेखी पाहिजे. त्याच्यामध्ये 2 साक्षीदार. तर साक्षीदार खूप महत्त्वाचे आहे. साक्षीदार सुद्धा सज्ञान पाहिजेत, त्यांची मानसिक स्थिती नीट पाहिजे आणि ते मृत्यूपत्राचे लाभार्थी नसले पाहिजे. आणि विलच्या साक्षीदारांच्या बाबतीतला कायदा असा की साक्षीदारांना विलमध्ये काय लिहिलेलं आहे हे माहिती असायची गरज नसते. हे श्रीमंतांसाठीच आहे. माझ्यासारख्या छोट्या माणसाने, मिडल क्लास माणसाने कशाला करायची विल? हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे का? कायदा असं श्रीमंत गरीब भेदभाव करत नाही. अडचणी जेव्हा येतात तेव्हा कायद्यापुढे तुम्ही समान असता. पुढे आपल्या मुलाबाळांना त्रास होऊ नये याच्यासाठी ते विल करणं गरजेचं.